नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या DBJ महाविद्यालय चिपळूणमध्ये. मी प्राध्यापक अरुण जाधव. विषय पर्यावरण आणि जलसुरक्षा. आज आपण पर्यावरण आणि जलसुरक्षा या विषयातील पहिला लेसन सुरू करणार आहोत. या आधीच्या सेशनमध्ये आपण प्रकल्प कार्य, जर्नल कार्य आणि सेमिनार कार्य याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. यासोबतच आपण प्रकल्प कार्य उदाहरणासहितसुद्धा पाहिलेलं आहे. तर आज आपण सुरू करतो आहोत पहिला लेसन, पहिला धडा, ज्याचं नाव आहे मानव आणि पर्यावरण. आणि या पहिल्या टॉपिकमध्ये एकूण 5 मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे लोकसंख्या वाढ. लोकसंख्या वाढ या घटकामध्ये आपण लोकसंख्या वाढीशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये लोकसंख्येचे संक्रमण असेल, मानवी लोकसंख्येचे स्थलांतर असेल, लोकसंख्येचा मनोरा असेल, अशा विविध घटकांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे ग्रामीण आणि शहरी वसाहती. ग्रामीण आणि शहरी वसाहती यामध्ये प्रामुख्याने आपण ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करणार आहोत. तिसरा घटक आहे स्थानिक समुदाय आणि परंपरा. यामध्ये पर्यावरणीय किंवा परंपरागत स्थानिक ज्ञान आहे, त्याचा पर्यावरणाशी कसा संबंध आहे, पर्यावरणीय संवर्धनामध्ये परंपरागत स्थानिक ज्ञान आपण कसं वापरू शकतो, याचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. चौथा मुद्दा आहे पर्यावरण आणि आरोग्य, ज्यामध्ये पर्यावरणाचा आणि आरोग्याचा सहसंबंध आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे जगण्याचा अधिकार, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण. आणि या मुद्द्यामध्ये आपल्याला या 3 संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. जगण्याचा अधिकार, राईट टू लिव्ह, मानव अधिकार, ज्याला आपण ह्युमन राईट्स असं म्हणतो, आणि मूल्य शिक्षण. या 3ही संकल्पनांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. तर अशा पद्धतीनं एकूण 5 महत्त्वाचे घटक आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. आज आपण पहिला घटक सुरू करतो आहोत, जो आहे लोकसंख्या वाढ. तर मित्रांनो, लोकसंख्या वाढ म्हणजे एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येमध्ये सतत पडणारी भर म्हणजे त्या प्रदेशाची लोकसंख्या वाढ होय. एखाद्या प्रदेशाच्या लोकसंख्येमध्ये भर पडण्यासाठी विविध घटक कारणीभूत असतात. जसं जन्मदर जास्त असेल तरी लोकसंख्या वाढते, किंवा त्या प्रदेशामध्ये होणारं स्थलांतर जे आहे ते जास्त असेल, म्हणजे बाहेरच्या भागातून त्या भागामध्ये येणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त असेल तरीसुद्धा लोकसंख्या वाढ वेगाने होते. तर अशा पद्धतीनं एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येत पडणारी भर म्हणजे लोकसंख्या वाढ होय. मानव प्रजातीचा विचार जर केला तर मानव प्रजात साधारणपणे 3 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे. म्हणजे साधारणपणे 30 लाख वर्षांपूर्वी मानव या पृथ्वीवरती आले. 12,000 वर्षांपूर्वी माणूस हा शिकार करणारा आणि वन्य पदार्थ गोळा करून राहणारा प्राणी होता. तेव्हापासून आजपर्यंत मानवानं 3 प्रमुख सांस्कृतिक बदल पाहिलेले आहेत. या 3 बदलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो आहे कृषी क्षेत्रातील क्रांती. कृषी क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात सुमारे 10,000 ते 12,000 वर्षांपूर्वी झाली. दुसरी आहे औद्योगिक क्रांती, जिची सुरुवात साधारणपणे 275 वर्षांपूर्वी झाली. आणि तिसरी आणि महत्त्वाची आहे माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती, जिची सुरुवात अलीकडच्या काळामध्ये 50 वर्षांपूर्वी झाली. अशा पद्धतीने 3 महत्त्वाचे सांस्कृतिक बदल मानवी आयुष्यामध्ये झालेले दिसतात आपल्याला. त्यातला पहिला महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे कृषी क्षेत्रातील क्रांती, जिची सुरुवात 10,000 ते 12,000 वर्षांपूर्वी झालेली आहे. कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे काय, तर मगाशी आपण बोलल्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये 10 ते 12,000 वर्षांपूर्वी माणूस हा शिकार करून आणि वन्य पदार्थ गोळा करून राहणारा प्राणी होता. त्यानंतर त्यानं शेती करायला सुरुवात केली आणि तो समूहाने राहू लागला. म्हणजे वन्य प्राण्यांची शिकार करून राहणारा किंवा वन्य पदार्थ गोळा करून राहणारा प्राणी हा शेती करायला सुरुवात केली आणि समूहाने राहू लागला. हा मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यालाच कृषी क्षेत्रातील क्रांती असं म्हणतात. आणि अगदी हल्लीपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये वेगाने बदल घडताना आपल्याला दिसत आहेत.
पण याची सुरुवात 10,000 ते 12,000 वर्षांपूर्वी झालेली आहे. याला म्हणतात कृषी क्षेत्रातील क्रांती. दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो आहे औद्योगिक क्रांती, जिची सुरुवात 275 वर्षांपूर्वी झालेली आपल्याला दिसते. आता औद्योगिक क्रांती म्हणजे काय, तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जे मनुष्यबळाचा वापर करून विविध वस्तूंची निर्मिती होत होती, त्याच्याऐवजी यंत्रांच्या सहाय्याने वस्तूंची निर्मिती सुरू झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औद्योगिक क्रांतीची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली आणि नंतर त्याचा प्रसार हा युरोपमध्ये झालेला आपल्याला दिसतो. औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान वाफेच्या इंजिनाचा शोध लागला, जलशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आणि त्यामुळं औद्योगिकीकरणाला वेग आला. या औद्योगिकीकरणाच्या कालखंडाचा विचार केला तर 1750 ते 1850 हा औद्योगिकीकरणाचा प्रथम कालखंड समजला जातो. 1850 ते 1950च्या कालखंडामध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाफेच्या इंजिनाचा वापर सुरू झाला आणि औद्योगिकीकरणाला वेग आला. अशा पद्धतीने ही औद्योगिकीकरणाची प्रक्रिया जी आहे ती मोठ्या प्रमाणात घडून आली आणि आज औद्योगिकीकरणाची प्रक्रिया किती मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे, त्याचा मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे हे आपण सगळेजण आपल्या आजूबाजूला पाहत आहोत. औद्योगिक क्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम हा मानवी लोकसंख्येवर झालेला आपल्याला दिसतो, की ज्यामुळे मानवी लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली औद्योगिक क्रांतीनंतर. तर ही आहे औद्योगिक क्रांतीची माहिती. आणि तिसरी आणि महत्त्वाची आहे माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती, जिची सुरुवात साधारणपणे 50 वर्षांपूर्वी झालेली आपल्याला दिसते. माहिती क्षेत्रातील क्रांती म्हणजे काय, तर माहिती मिळवण्याची प्रक्रिया, ती प्रसारित करण्याची प्रक्रिया, ती साठवून ठेवण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी झालेली आहे. ज्यामध्ये संगणकाचं युग आलं आणि त्यामुळं माहितीचा प्रसार, प्रचार, साठवणूक अतिशय सोपी झाली आणि हल्ली या माहिती आणि तंत्रज्ञानातील क्रांतीचे फायदे आज आपण सगळेजण घेत आहोत. आत्ता आपलं जे शिक्षण सुरू आहे हे सुद्धा माहिती आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे असं आपण म्हणू शकतो. तर आज आपण माहिती आणि तंत्रज्ञानाचे विविध फायदे उपभोगत आहोत. तर अशा पद्धतीनं तिसरी आणि महत्त्वाची आहे माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती. असे 3 महत्त्वाचे बदल मानवी आयुष्यामध्ये झालेले आपल्याला दिसतात. ह्या 3 बदलांमुळं काही परिणामसुद्धा मानवी आयुष्यावरती झालेले आहेत. आता 3 महत्त्वाचे बदल पाहिल्यानंतर या बदलांमुळं काय परिणाम झाले, या परिणामांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला सगळ्यात पहिला परिणाम आहे तो आहे माणसाला अधिक ऊर्जा आणि नवतंत्रज्ञान प्राप्त झालं. अधिक ऊर्जा मिळू लागली कारण ऊर्जा स्रोतांची माहिती मानवाला प्राप्त झाली. त्यामध्ये कोळसा असेल, नैसर्गिक तेल असेल, नैसर्गिक वायू असेल, अगदी अलीकडच्या काळामध्ये अपारंपरिक ऊर्जा साधनं असतील, तर या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झाला. मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त झाली, तंत्रज्ञानामध्ये वेगानं प्रगती झाली आणि ज्याप्रमाणे तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली, मानवानं मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर सुरू केला, त्याचे परिणाम मात्र पर्यावरणावरती मोठ्या प्रमाणात झाले. माणसाला इतकं तंत्रज्ञान प्राप्त झालं, माणसाजवळ एवढी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आली की त्याने पर्यावरणामध्ये बदल करण्या इतपत तो सक्षम झाला आणि त्यामुळं मानवाने निसर्गामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला या सांस्कृतिक बदलांमुळं. दुसरा महत्त्वाचा परिणाम झाला अन्नधान्याचा पुरवठा वाढला, आयुष्यमान वाढलं आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली. कृषी क्षेत्रातील क्रांतीबद्दल आपण मगाशी बोललो. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती उत्पन्न वाढलेलं दिसतं. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि शेती उत्पन्न वाढलं. वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती झाली, त्यामुळं आयुर्मान वाढलं आणि अधिक शेती उत्पन्न आणि वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती यामुळं जगाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसते. त्यामुळे जे कृषी क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल किंवा माहिती क्षेत्रामध्ये असेल, जी क्रांती झाली त्यामुळं मानवी लोकसंख्येवरती अत्यंत महत्त्वाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो, की ज्यामुळं लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि तिसरा आणि महत्त्वाचा परिणाम आहे संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे माणसानं मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर सुरू केला. ऊर्जा निर्मितीसाठी पुन्हा विविध संसाधनांचा उपयोग सुरू झाला.
जेव्हा आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा पर्यावरणावरती झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यामुळं अधिकाधिक ऊर्जेचा वापर, अधिकाधिक संसाधनांचा वापर म्हणजे अधिकाधिक प्रदूषण असं एक समीकरण तयार झालं. आणि जेव्हा प्रदूषण होतं तेव्हा पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये ऱ्हास होतो, की जे आज आपण आपल्या आजूबाजूला पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं जे 3 महत्त्वाचे क्रांती झाल्या किंवा बदल झाले, त्यामुळे हे पर्यावरणावरती किंवा मानवी आयुष्यामध्ये झालेले त्याचे परिणाम आहेत, ज्यामध्ये पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यास मानव सक्षम झाला, अधिकाधिक ऊर्जेमुळं आणि अधिकाधिक नवनवीन तंत्रज्ञानामुळं. अन्नधान्याचं उत्पादन वाढल्यामुळं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती झाल्यामुळं लोकसंख्या वाढली. आणि तिसरा आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे संसाधनांचा वापर वाढल्यामुळं प्रदूषण वाढून त्याचा थेट परिणाम हा पर्यावरणावरती झालेला आपल्याला दिसतो. या 3ही परिणामांनंतर आता आपल्याला बघायचं आहे जगाची लोकसंख्या कशा पद्धतीनं वाढत गेलेली आहे. इथे आपल्यासमोर एक टेबल आहे, ज्या टेबलमध्ये आपल्याला जगाची लोकसंख्या कशा पद्धतीनं वाढत गेलेली आहे त्याची आकडेवारी दिसते आहे. साधारण इसवी 1मध्ये जगाची लोकसंख्या ही 17 कोटीच्या दरम्यान होती. म्हणजे इसवी 1मध्ये पृथ्वी तलावरती 17 कोटी मानव होते. इसवी 1 पासून पुढच्या 1000 वर्षांमध्ये म्हणजे इसवी 1000पर्यंत जगाच्या लोकसंख्येमध्ये 10 ते 12 कोटींनी वाढ झाली आणि ही लोकसंख्या पोहोचली साधारणपणे 27 ते 30 कोटीच्या दरम्यान. म्हणजे पहिल्या 1000 वर्षांच्या कालावधीमध्ये इसवी 1 पासून आपण बोलतो आहोत, इसवी 1 ते 1000 या 1000 वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त 10 ते 12 कोटींनी लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसते. याचं कारण सुरुवातीच्या काळामध्ये मृत्यूदर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यामुळं खूप कमी लोकसंख्या वाढ आपल्याला या 1000 वर्षांमध्ये दिसते. याच्या पुढच्या कालखंडाचा आपण जर विचार केला तर इसवी 2000पर्यंत, इसवी 1000 ते 2000 या पुढच्या 1000 वर्षांमध्ये लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली. जी लोकसंख्या इसवी 1000मध्ये 30 कोटीच्या दरम्यान होती, तीच लोकसंख्या इसवी 2000मध्ये 600 कोटींवर पोहोचली. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येत वाढ झाली. इसवी 2000मध्ये जगाची लोकसंख्या 611.51 कोटीच्या दरम्यान होती. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येमध्ये वाढ झाली. साधारणपणे 570 ते 80 कोटीने 1000 वर्षामध्ये लोकसंख्या वाढली. आता आपण दोघांची तुलना करू शकतो. इसवी 1 ते 1000 10 ते 12 कोटींनी लोकसंख्या वाढली. इसवी 1000 ते 2000 570 ते 80 कोटींनी लोकसंख्या वाढलेली दिसते. किती प्रचंड वेगानं वाढ झाली हे आपण बघू शकतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे याची कारणं पुन्हा औद्योगिक क्रांतीमध्ये, शेती क्षेत्रातील क्रांतीमध्ये आपल्याला दिसतात. आता इसवी 1000 ते 2000 यामध्ये सुद्धा आपण शेवटच्या 25 वर्षांबद्दल जर बोललो म्हणजे 1975 ते 2000 या 25 वर्षांच्या कालखंडामध्ये लोकसंख्या 200 कोटीने वाढलेली आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढ या 25 वर्षांच्या कालावधीमध्ये झालेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीनं जगाची लोकसंख्या ही सातत्यानं वाढताना आपल्याला दिसते आहे. लोकसंख्येचं संख्याशास्त्र समजून घेतल्यानंतर आता आपण बघणार आहोत लोकसंख्येशी संबंधित काही महत्त्वाच्या संकल्पनांचा आढावा. लोकसंख्येशी संबंधित सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे जन्मदर. इंग्लिशमध्ये याला बर्थ रेट किंवा नॅटॅलिटी असं म्हणतात. जन्मदर म्हणजे काय तर दर हजारी लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली अपत्यांची संख्या, 1000 लोकसंख्येमागे जन्मलेल्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर होय. दुसरी संकल्पना आहे मृत्यूदर. मृत्यूदर याला इंग्लिशमध्ये डेथ रेट किंवा मॉर्टॅलिटी असं म्हणतात. मृत्यूदर म्हणजे दर हजारी लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या. 1000 लोकसंख्येमागे किती लोक मृत्युमुखी पडत आहेत ती संख्या म्हणजे मृत्यूदर होय. तिसरी संकल्पना आहे वाढीचा दर. वाढीचा दर म्हणजे नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट समजू शकते की वाढीचा दर हा सकारात्मक म्हणजे धन किंवा ऋण असू शकतो.
वाढीचा दर हा धन केव्हा असेल? जेव्हा नैसर्गिक वाढ होते किंवा एखाद्या भागामध्ये बाहेरच्या भागातून स्थलांतर होतं, तेव्हा वाढीचा दर हा धन असतो. आणि एखाद्या भागातील लोक बाहेर जाऊन स्थलांतरित झाले तर वाढीचा दर हा ऋण असू शकतो. तर ही झाली तिसरी संकल्पना, वाढीचा दर. याच्यानंतर चौथी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे दुप्पट होण्याचा कालावधी. लोकसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी म्हणजे काय? तर सध्याच्या लोकसंख्येच्या वाढीच्या दरानुसार एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्येला दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी. थोडक्यात एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या दुप्पट होण्यासाठी जेवढी वर्षे लागतील ती वर्षे म्हणजे दुप्पट होण्याचा कालावधी होय. पुढची संकल्पना आहे वहन क्षमता, ज्याला इंग्रजीमध्ये कॅरिंग कॅपॅसिटी असं म्हणतात. वहन क्षमता म्हणजे काय? तर एखाद्या क्षेत्रातील जास्तीत जास्त व्यक्तींची किंवा प्रजातींची जतन होऊ शकणारी संख्या. हल्ली आपण पृथ्वीच्या वहन क्षमतेबद्दल अनेक चर्चा ऐकतो. त्या चर्चांचा रोख असा असतो की पृथ्वीने वहन क्षमता ओलांडलेली आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढ झालेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीचं शोषण सुरू आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या चर्चा हल्ली आपण ऐकत असतो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची संकल्पना आहे पर्यावरणीय संतुलन. इंग्लिशमध्ये याला इकॉलॉजिकल बॅलन्स असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात, ज्यामध्ये सजीव घटक आहेत, निर्जीव घटक आहेत, त्यांच्यामधील सतत चालणाऱ्या आंतरक्रिया आहेत. तर या सजीव घटकांमध्ये, निर्जीव घटकांमध्ये आणि पर्यावरणीय घटकांमध्ये, पर्यावरणीय स्थितीमध्ये जे एक उत्तम प्रकारचं संतुलन असतं यालाच पारिस्थितिकीय संतुलन किंवा पर्यावरणीय संतुलन असं म्हणतात. आणि हे संतुलन अत्यंत गरजेचं आहे जर आपल्याला चांगलं आयुष्य पृथ्वीवरती जगायचं असेल तर. ही महत्त्वाची आहे संकल्पना 6वी, पर्यावरणीय संतुलन. याच्यानंतर 7वी महत्त्वाची संकल्पना आहे लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर होय. आणि शेवटची संकल्पना आहे घातांकीय वाढ, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ असं म्हणतात. एक्सपोनेन्शियल ग्रोथ किंवा घातांकीय वाढ म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीची काळानुसार होणारी वाढ ही सुरुवातीला ही वाढ दर्शवणारा आलेख हा सपाट असतो आणि नंतरच्या काळामध्ये तो उभा होत जातो, जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अचानक त्याच्यामध्ये वाढ होत जाते. अशा वाढीला घातांकीय वाढ असं म्हणतात आणि असा जो आलेख असतो त्याला घातांकीय आलेख असं म्हणतात. अशा प्रकारचा आलेख आपल्याला लोकसंख्येमध्ये पाहायला मिळतो. या आकृतीमध्ये आपल्याला अशी घातांकीय वाढ झालेली पाहायला मिळते. ही आकृती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी जागतिक लोकसंख्येचा आलेख आहे, हा जागतिक लोकसंख्या वाढीचा आलेख. या आलेखामध्ये आपण पाहू शकतो की इसवी सन 1650पर्यंत साधारणपणे आलेख हा सपाट असा आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ त्याच्यामध्ये दिसत नाही. पण इसवी सन 1650 नंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि आलेख हा उभा होत जातो आणि तो जवळपास वाय अक्षाला समांतर झालेला दिसतो आपल्याला. अशा प्रकारची जी वाढ आहे त्याला घातांकीय वाढ असं म्हणतात. आणि हा जो कर्व आहे, आलेख आहे, याला एक्सपोनेन्शियल कर्व असं म्हणतात. तर ही जी वाढ आपल्याला दिसते ही आहे घातांकीय वाढ. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये वेळेनुसार होणारी वाढ जी आहे त्याचा आलेख हा सपाट असतो आणि नंतरच्या काळामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातो आणि उभा होतो. घातांकीय वाढ अभ्यासल्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येचे संक्रमण. लोकसंख्येचे संक्रमण म्हणजे काय हे समजून घेण्याआधी आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आर्थिक विकास, आर्थिक वाढ आणि लोकसंख्या यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जशी आर्थिक वाढ होत जाते तशी लोकसंख्येमध्ये बदल होत जातात. आपण जर अगदी सुरुवातीच्या काळाचा विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जन्मदर जास्त होता, मृत्यूदरसुद्धा जास्त होता. आणि नंतर जसजशी प्रगती झाली, माणसाला जसजसं ज्ञान प्राप्त झालं, माणूस जसजसा साक्षर होत गेला तसतसं याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या
वाढीचा दर जो आहे, मग त्यामध्ये जन्मदर असेल तो जन्मदरसुद्धा आपल्याला कमी झालेला दिसतो आणि मृत्यूदरसुद्धा कमी झालेला दिसतो. अशा पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये असलेला जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर यापासून ते कमी जन्मदर आणि कमी मृत्यूदर असं झालेली जो मानवाचा प्रवास आहे त्याला लोकसंख्या संक्रमण असं म्हणतात. म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर जे सुरुवातीला जास्त होते ते आता कमी झाले, दोन्ही कमी झाले आणि लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो कमी झाला. याची जी प्रक्रिया आहे त्याला लोकसंख्या संक्रमण असं म्हणतात. लोकसंख्येच्या संक्रमणाचे एकूण 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. या 4ही टप्प्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला टप्पा आहे पूर्व औद्योगिक टप्पा, ज्याला प्री इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशन असं म्हणतात. या पूर्व औद्योगिक टप्प्यामध्ये जन्मदरसुद्धा जास्त होता आणि मृत्यूदरसुद्धा जास्त होता. जन्मदर जास्त असण्याचं कारण तेव्हा बालकांच्या मृत्यूचं प्रमाण खूपच जास्त होतं आणि त्यामुळे जन्मदर जास्त होता. खूप कमी प्रमाणामध्ये अपत्य जगायची आणि त्यामुळे जन्मदर जास्त असलेला आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये दिसतो. म्हणजे सुरुवातीला जन्मदरसुद्धा जास्त होता आणि मृत्यूदरसुद्धा जास्त होता. त्यामुळे लोकसंख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला दिसत नाही. याआधी आपण अभ्यासलं की इसवी सन 1 ते 1000 या काळामध्ये केवळ 12 कोटींनी लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसते. याचं कारण हेच आहे की सुरुवातीला जन्मदर जरी जास्त असला तरी मृत्यूदरसुद्धा अधिक होता आणि त्यामुळं लोकसंख्येचा वाढीचा दर जो आहे तो पूर्व औद्योगिक टप्प्यामध्ये खूपच कमी असलेला आपल्याला दिसतो. दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे संक्रमण टप्पा. संक्रमण टप्पा याला इंग्लिशमध्ये ट्रान्झिशन फेज असं म्हणतात. संक्रमणाच्या टप्प्यामध्ये मृत्यूदर कमी होत गेला. मृत्यूदर कमी होण्याची मुख्य कारण हे वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती हे आहे आणि साक्षरतेचं प्रमाण वाढलं, अत्याधुनिक ज्ञान प्राप्त झालं मानवाला, त्यामुळे मृत्यूदर कमी झालेला आपल्याला दिसतो. पण दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रातील क्रांतीमुळं, औद्योगिक क्रांतीमुळं लोकसंख्या वाढ जी आहे म्हणजे जन्मदर जो आहे तो मात्र जास्तच राहिला. म्हणजे एका बाजूला जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असं झाल्यामुळं लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झालेली या काळामध्ये दिसते आपल्याला. अजूनही काही देश हे संक्रमणाच्या टप्प्यामध्ये आहेत. भारत असेल, बोलिव्हिया, सौदी अरेबिया हे देश एकेकाळी या टप्प्यामध्ये होते. काही अंशी भारत आजही या टप्प्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, कारण लोकसंख्या वाढ भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच आहे. तर हा झाला संक्रमणाचा टप्पा, ज्यामध्ये मृत्यूदर कमी आणि जन्मदर जास्त होता आणि त्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे औद्योगिक टप्पा. या औद्योगिक टप्प्यामध्ये, ज्याला इंडस्ट्रियल फेज असं म्हणतात, यामध्ये मृत्यूदर अगोदर कमी झालेलाच होता, आता जन्मदरसुद्धा कमी झाला. कारण विशेषतः महिलांच्या शिक्षणामध्ये वाढ झाली, बालकांना शिक्षण मिळायला लागलं, ज्ञान प्राप्त झाल्यामुळं, तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळं आणि एकंदरीतच महिलांच्या विशेषतः शैक्षणिक अवस्थेमध्ये सुधारणा झाल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी झालेले आपल्याला दिसतात. आणि जन्मदरसुद्धा कमी आणि मृत्यूदरसुद्धा कमी असल्यामुळं लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी खूपच कमी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जो पूर्व औद्योगिक टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर वाढलेला होता, तो औद्योगिक टप्प्यामध्ये, जे देश औद्योगिक टप्प्यामध्ये आहेत अशा देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा खूपच कमी आहे, कारण तिथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही घटलेले आहेत. तर हे आहे औद्योगिक टप्पे. जे विकसित देश आहेत, ज्याला आपण डेव्हलप्ड कंट्रीज असं म्हणतो, तर या डेव्हलप्ड कंट्रीज किंवा विकसित देश औद्योगिक टप्प्यामध्ये येतात. आणि चौथा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे औद्योगिकतेनंतरचा टप्पा. या औद्योगिकतेनंतरच्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास सारखे झाले. म्हणजे जो जन्मदर कमी झालेला होता तो अजून कमी झाला, तो जवळपास मृत्यूदरा एवढा झाला. आणि जेव्हा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही सारखे होतात तेव्हा आपल्याला लोकसंख्या स्थिर असलेली पाहायला मिळते. त्यामुळं औद्योगिकतेनंतरच्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास सारखे झाल्यामुळं
लोकसंख्या वाढ ही स्थिर असलेली आपल्याला पाहायला मिळते. काही देशांच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलो आपण, ज्यामध्ये जपान आहे, जर्मनी आहे, या देशांमध्ये औद्योगिकतेनंतरच्या टप्प्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा सुद्धा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेव्हा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो तेव्हा त्या देशाची लोकसंख्या ही कमी होते. म्हणजे लोकसंख्या वाढ होण्याऐवजी लोकसंख्या कमी होते. आणि याचं एक उदाहरण मगाशी मी जी नावं सांगितली हे देश आहेत. जपान आहे, जर्मनी आहे. या देशामध्ये औद्योगिकतेनंतरच्या टप्प्यामध्ये जन्मदर हा बराचसा कमी झालेला आपल्याला दिसतो. तो काही वेळा मृत्यूदरापेक्षाही कमी झालेला आहे. तर हे झालं औद्योगिकतेनंतरचा टप्पा. असे एकूण 4 लोकसंख्येच्या संक्रमणाचे टप्पे आहेत. हे 4 टप्पे अभ्यासल्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या मनोरा, लोकसंख्येचा पिरॅमिड. लोकसंख्येचा मनोरा म्हणजे काय, तर विविध वयोगटातील लोकांची संख्या दाखवण्यासाठी वापरले जाणारे मनोरे म्हणजे लोकसंख्येचा मनोरा. म्हणजे एखाद्या देशामध्ये किती वयोगटाचे किती लोक आहेत हे आपल्याला या लोकसंख्येच्या मनोऱ्यावरून समजतं. एकंदरीतच देशातील लोकसंख्येची स्थिती काय आहे ही आपल्याला लोकसंख्येच्या मनोऱ्यावरून सहज लक्षात येते. देशातील सरकारला विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, विविध योजनांची आखणी करण्यासाठी लोकसंख्येच्या मनोऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे विकसनशील देशातील मनोरा, पिरॅमिड फॉर डेव्हलपिंग कंट्रीज. विकसनशील देशांमधील मनोऱ्यामध्ये तरुण लोकांची संख्या जास्त असते आणि वृद्ध लोकांचं प्रमाण कमी असतं. हे वैशिष्ट्य आहे विकसनशील देशातील मनोऱ्याचं. आपल्याला इथे एक आकृती दिसते आहे. या आकृतीवरून आपल्या सहज लक्षात येईल या ठिकाणी तरुणांची संख्या जी आहे ती खूपच जास्त आहे आणि वयोवृद्ध लोकांची संख्या ही कमी आहे. म्हणजे विकसनशील देशांमध्ये तरुणांची संख्या जास्त आणि वृद्धांची संख्या कमी दिसते आपल्याला. याचं उदाहरण आपल्याला देता येईल भारत. भारतामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि वयोवृद्ध लोकांची संख्या कमी आहे. भारतातील 60% जास्त लोकसंख्या ही 35 ते 40 वयोगटाखालची आहे. त्यामुळं हा झाला विकसनशील देशांमधील मनोरा. याचा दुसरा प्रकार आहे, लोकसंख्येच्या मनोऱ्याचा दुसरा प्रकार आहे विकसित देशातील मनोरा. विकसित देशातील मनोऱ्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असतात. जन्मदर आणि मृत्यूदर कमी असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही. या आकृतीचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, तर आपल्याला या आकृतीवरून असं लक्षात येतं की या आकृतीमध्ये तरुणांची संख्या आणि वयोवृद्ध लोकांची संख्या ही जवळपास सारखी असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही तरुणांची संख्या आहे, ही वयोवृद्ध लोकांचं प्रमाण आहे. म्हणजे तरुण आणि वयोवृद्ध यांचं प्रमाण बऱ्यापैकी सारखं असतं विकसित देशांमध्ये. यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे कलश आकाराचा लोकसंख्येचा मनोरा. कलश आकाराच्या लोकसंख्येच्या मनोऱ्यामध्ये पुनरुत्पादक वयोगटातील लोकांच्या तुलनेमध्ये पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचं प्रमाण फारच कमी असतं. या आकृतीवरून आपल्या लक्षात येतं आहे बघा, साधारणपणे 20 वयोगटाच्या खालची जी लोकांची संख्या आहे, लोकांचं प्रमाण आहे ते खूपच जास्त कमी असलेलं पाहायला मिळतं. आणि 20 वयोगटापेक्षा जास्त साधारणपणे 50 वयोगटातील लोकांचं प्रमाण हे खूप जास्त आहे. 20 वयोगटापेक्षा वरचे लोक जे आहेत ते पुनरुत्पादक गटामध्ये येतात. यांचं प्रमाण जास्त असणं आणि पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचं प्रमाण कमी असणं हे कलश आकाराच्या मनोऱ्याचं वैशिष्ट्य आहे. तर अशा पद्धतीनं हा तिसरा प्रकार आहे कलश आकाराचा मनोरा, ज्यामध्ये बालकांचं प्रमाण कमी आणि पुनरुत्पादक तरुण लोकांचं प्रमाण जास्त असतं. हे लोकसंख्येचे मनोरे अभ्यासल्यानंतर याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे 2018 साली जगातील 10 जास्त लोकसंख्या असलेले देश. या 10 देशांमध्ये साहजिक पहिल्या क्रमांकावर आहे चीन, ज्याची लोकसंख्या 2018 साली 142.8 कोटी एवढी होती. दुसऱ्या स्थानी आहे भारत,
ज्याची लोकसंख्या 135.3 कोटी एवढी होती. आणि तिसऱ्या स्थानी आहे अमेरिका, ज्याची लोकसंख्या 32.7 कोटी होती. याच्या पुढेसुद्धा अनेक देश आहेत. इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, रशिया, बांगलादेश, नायजेरिया, मेक्सिको असे देश आहेत. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की दुसऱ्या स्थानी आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या देशातील लोकसंख्येचे प्रमाण जर आपण पाहिलं तर आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत असलेली आपल्याला दिसते. पहिल्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकावर साधारणपणे 8 कोटीचा फरक आहे. 7 ते 8 कोटीचा फरक दिसतो आपल्याला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले देश आहेत त्यांच्या लोकसंख्येमध्ये मात्र 100 कोटीचा फरक साधारणपणे दिसतो आपल्याला. तर हे या माहितीचं वैशिष्ट्य आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या देशांच्या लोकसंख्येमध्ये 100 कोटीचा फरक आहे. ही झाली 2018 साली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांची माहिती. याच्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती आपल्याला बघायची आहे, ती म्हणजे चीन आणि भारत या दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये कशा पद्धतीनं बदल झालेले आहेत आणि भविष्यामध्ये कसे बदल घडणार आहेत. इथे काही आकडेवारी दिलेली आपल्याला. 1950 साली भारताची लोकसंख्या 38 कोटी होती आणि चीनची लोकसंख्या 55 कोटी एवढी होती. या लोकसंख्येमध्ये बदल झाले. 2019 साली भारताची लोकसंख्या 137 कोटी आणि चीनची लोकसंख्या 143 कोटी एवढी होती. म्हणजे इथे दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. आता याच्या पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणे अजून 80 वर्षानंतर लोकसंख्या कशी बदलत जाते हे आपल्याला दिसतं आहे. भारताच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती 164 कोटीच्या आसपास असणार आहे आणि चीनची लोकसंख्या मात्र 143 कोटीवरून कमी होऊन ती 140 कोटीच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे चीनच्या लोकसंख्येमध्ये इथे घट झालेली आपल्याला दिसते. याच्या पुढे आपण अजून जर गेलो तर 2150 साली भारताची लोकसंख्या कमी होऊन ती 145 कोटीच्या आसपास असणार आहे. पण चीनची लोकसंख्या मात्र तेव्हा 106 कोटीच्या दरम्यान असणार आहे. म्हणजे चीनची लोकसंख्या अजून कमी होताना आपल्याला दिसते आहे. कारण चीनमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठीचे उपाय चांगल्या पद्धतीनं राबवले जात आहेत. भारतामध्ये मात्र अजूनही तशा प्रमाणामध्ये त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसत नाही. तर हे आहेत भारत आणि चीन या दोन देशांच्या लोकसंख्या शास्त्रामध्ये होणारे बदल. हा अभ्यास जो आहे तो जेफ डॅशजार्डिन्स या व्यक्तीने जानेवारी 2020 मध्ये केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला या दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये झालेले बदल सहज लक्षात येतात. एकंदरीतच आजच्या सेशनमध्ये आपण लोकसंख्या वाढ या घटकाला सुरुवात केली. यामध्ये आपण मानवी इतिहासामध्ये झालेले 3 महत्त्वाचे सांस्कृतिक बदल अभ्यासले. त्यामध्ये कृषी क्षेत्रातील क्रांती, औद्योगिक क्रांती आणि माहिती क्षेत्रातील क्रांती अभ्यासली. त्याचे परिणाम अभ्यासले. त्याच्यानंतर लोकसंख्येशी संबंधित काही महत्त्वाच्या व्याख्या पाहिल्या. त्यानंतर लोकसंख्येचं संक्रमण म्हणजे काय अभ्यासलं. लोकसंख्येच्या संक्रमणाचे 4 महत्त्वाचे टप्पे अभ्यासले. त्यामध्ये पूर्व औद्योगिक टप्पा, संक्रमणाचा टप्पा, औद्योगिक टप्पा आणि औद्योगिकतेनंतरचा टप्पा अभ्यासला. आणि त्याच्यानंतर आपण शेवटच्या भागामध्ये लोकसंख्येचे मनोरे अभ्यासले. त्यामध्ये 3 प्रकाराचे लोकसंख्येचे मनोरे आहेत. विकसनशील देशांचा मनोरा, विकसित देशाचा मनोरा आणि कलश आकाराचा लोकसंख्येचा मनोरा. तर अशा पद्धतीनं आज आपला पहिला सेशन इथे संपतो आहे. धन्यवाद.